Hello everyone, myself Nalode PT. I am teaching agriculture subject. In previous lecture we studied or discussed about syllabus. Today we start new topic, plant nutrition. This is our first unit. First unit काय आहे? Plant nutrition. In plant nutrition there are content is essential elements, classification, function, deficiency symptoms and integrated nutrient management. Today we discuss essential elements, classification and function. Essential elements, classification and function. All living organism requires food for its growth and development or its completion of life cycle. All living organism requires food material for the growth and development like human, animal, plant, etc. All living organism ला food necessary आहे. तर food हे chemical element आहे. Chemical food composed of chemical element and chemical elements मध्ये काय असणार आहे तर essential elements आणि प्लांट ॲब्सॉर्ब करणारे इसेन्शियल इलेमेंट्स आणि इसेन्शियल इलेमेंट्समध्ये काय ॲब्सॉर्ब करणार आहेत तर इनऑर्गॅनिक आयन्स. इन द फॉर्म ऑफ इनऑर्गॅनिक आयन्स प्लांट ॲब्सॉर्ब अँड टेक इसेन्शियल or required elements for the growth and development. Depending upon the availability of nutrient in the soil, the nutrient content or soil fertility आपण बघणार आहे. जर सॉइलमध्ये न्यूट्रिएंट कमी असतील, डिफिशियन्सी असेल और इनसफिशियंट असतील तर काय होणार आहे? इट अफेक्ट ऑन द प्लांट. प्लांटवरती डिफिशियन्सी निर्माण होणार आहे. म्हणजे प्लांटची जी हेल्दी ग्रोथ असणार आहे ती काय होऊ शकणार नाही. त्यासाठी काय हवं आहे तर सॉइलमध्ये प्रॉपर न्यूट्रिएंट और सफिशियंट न्यूट्रिएंट हवे आहेत. न्यूट्रिएंट कंटेंट इज कन्सिडर्ड in sufficient amount, then plant growth becomes healthy. Nutrient content is considered deficiency when it is low, and due to that growth of plant is stunted or affected and produce deficiency symptoms on the plant. Nutrient content जर कमी असतील तर प्लांटवरती काय होणार आहे? डिफिशियन्सी येणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे? प्लांट अफेक्टेड होणार आहे. व्हेन क्वालिटी ऑफ न्यूट्रिएंट इज ऑप्टिमम, जर सॉइलमध्ये क्वालिटी ऑफ न्यूट्रिएंट इज ऑप्टिमम असेल, जेवढी हवी आहे तेवढी जर असेल तर प्लांट काय होणार आहे? तिथे ग्रो होणार आहे, हेल्दी ग्रो होणार आहे. व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूट्रिएंट इज व्हेरी लो और व्हेरी हाय, देन इट इज अ प्रोड्यूस टॉक्झिसिटी टू द प्लांट. जर कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रिएंटचं जास्त असेल तर इट इज प्रोड्यूस टॉक्झिसिटी फॉर द प्लांट्स. इसेन्शियल इलेमेंट्स कशासाठी गरजेचे आहेत तर प्लांटच्या और एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी इसेन्शियल इलेमेंट्स गरजेचे आहेत. आता युनिवर्समध्ये इलेमेंट्स डिफरंट टाईप्सचे आहेत, पण त्यापैकी इसेन्शियल इलेमेंट्स का म्हटलं गेलं आहे तर त्या प्लांट्ससाठी तेच रिक्वायर आहेत. आणि जे रिक्वायर इलेमेंट आहेत, द इलेमेंट रिक्वायर्स दॅट प्लांट फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड कम्प्लिशन ऑफ इट्स लाईफ सायकल इज कॉल्ड ॲज अ इसेन्शियल इलेमेंट्स. द इलेमेंट्स रिक्वायर द प्लांट फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड कम्प्लिशन ऑफ इट्स लाईफ सायकल इज कॉल्ड ॲज अ इसेन्शियल इलेमेंट्स. म्हणजे जे प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी गरजेचे आहेत अशा इलेमेंट्सलाच काय म्हटलं जाणार आहे? इसेन्शियल इलेमेंट्स. दीज इसेन्शियल इलेमेंट्स कॅरी आउट डिफरंट फिजिओलॉजिकल, मेटाबॉलिकल अँड द एन्झामॅटिक प्रोसेस इन द प्लांट बॉडी. आता हे इलेमेंट्स काय करणार आहेत प्लांट बॉडीमध्ये तर वेगवेगळा रोल प्ले करणार आहेत. जसं की फिजिओलॉजिकल, तर फिजिओलॉजिकलमध्ये हे प्लांटच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, ट्रान्सपिरेशन, ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, मेटाबॉलिक प्रोसेस आहे आणि या सगळ्यांसाठी जे एन्झाईम ॲक्टिवेटर लागणार आहेत ते
त्याचा रोल कोण प्ले करणार आहेत तर हे इसेन्शियल इलेमेंट्स. सो दिस इसेन्शियल इलेमेंट्स कॅरी आउट डिफरंट फिजियोलॉजिकल, मेटाबॉलिकल and enzymatic processes in the plant body. So plant have need essential elements or it requires for the growth and development. आता हे essential elements कोणत्या क्रायटेरियावरती आहेत? कोणत्या क्रायटेरियावरती आहेत? There are 3 criteria to consider a nutrient as an element essential for the plants. There are 3 criteria. कोणकोणते क्रायटेरिया आहेत बघूया. द प्लांट मस्ट बी अनेबल टू ग्रो नॉर्मली इन द अब्सेन्स ऑफ द इलेमेंट. काय सांगितलं तर प्लांट मस्ट बी अनेबल. जर इलेमेंट्स अब्सेन्स असतील तर प्लांटची ग्रोथ होणार नाही. सो द प्लांट मस्ट बी अनेबल टू ग्रो नॉर्मली इन द अब्सेन्स ऑफ द इलेमेंट. सो रिक्वायर इलेमेंट्स इन द सॉइल इज नेसेसरी फॉर द प्लांट growth or development. Second is the element is specific and cannot be replaced by any other elements. The elements is specific and cannot replaced by any other elements. Every elements चा रोल आहे in the physiological or metabolical process मध्ये. तर त्यामध्ये समजा कार्बनचा रोल, जिथं कार्बन अब्सेंट आहे म्हणून त्या कार्बनचा रोल ऑक्सिजननं केला जाऊ शकत नाही. म्हणजेच द इलेमेंट इज अ स्पेसिफिक त्या ठिकाणी तो इलेमेंट स्पेसिफिक हवा आहे आणि इट कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय एनी अदर इलेमेंट. तो दुसऱ्या कोणत्याही इलेमेंटने रिप्लेस करता येऊ शकणार नाही. हा झाला सेकंड क्रायटेरिया. थर्ड, द इलेमेंट प्ले अ डायरेक्ट रोल इन द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम. The element play a direct role in the process of metabolism. The metabolism ही काय प्रोसेस आहे तर it involves 2 processes, anabolic and catabolic. Anabolic means synthesis of food material and catabolic means breakdown of food material. जेव्हा सिंथेसिस होणार आहे तेव्हा पण एनर्जी लागणार आहे आणि हे इलेमेंट्स आहेत ते ॲक्टिव्हिटी करणार आहेत. म्हणजे त्यांचं सर्टन फंक्शन असणार आहे त्या प्रोसेसमध्ये, मेटाबॉलिझममध्ये और कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिक ह्या प्रोसेसमध्ये. आणि काय होणार आहे ती प्रोसेस कॅरीड आउट होणार आहे आणि तिथंच एन्झाईम ॲक्टिवेट केले जाणार आहेत विथ द हेल्प ऑफ इसेन्शियल इलेमेंट्स. कोणकोणते क्रायटेरिया आहेत तर द प्लांट मस्ट बी अनेबल टू ग्रो नॉर्मली इन द अब्सेन्स ऑफ द इलेमेंट. सेकंड, द इलेमेंट इज स्पेसिफिक and cannot be replaced by any other element. And third one is the element play a direct role in the process of metabolism. On the basis of Arnold's criteria, elements are essential for plant growth is 16. Arnoldने किती सांगितलं तर 16 इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, आयर्न, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मोलिबेडम अँड क्लोरीन एक्सेट्रा. 16 these are 16 essential elements for the growth and development. Now we studied source of element. Source of element हे जे इलेमेंट आहेत ते प्लांटला किंवा सॉईलमध्ये कुठून येणार आहेत तर त्याचे सोर्स आहेत. जसं की मॅन्युअर्स, फर्टिलायझर्स, सॉईल अमेंडमेंट्स, फंजिसाइड और पेस्टिसाइड्स हे काय झाले सोर्स झाले. मॅन्युअर्स फर्स्ट सोर्स काय आहे मॅन्युअर्स. मॅन्युअर्स आर द सबस्टन्स विच आर ऑर्गॅनिक इन नेचर. मॅन्युअर्स हे ऑर्गॅनिक नेचरमध्ये आहे. Manures are the substance which are organic in nature. Manures supply organic matter in quantities and plant nutrient in manures supply organic matter in large quantities and plant nutrient in small quantities. काय होतं मॅन्युअर्समध्ये? मॅन्युअर्स हे कोणत्या सबस्टन्समध्ये आहे तर ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. त्यामध्ये
काय होतं आहे तर ऑर्गॅनिक मॅटर हा लार्ज क्वांटिटीमध्ये असतो आहे आणि प्लांट न्यूट्रियन्स हे स्मॉल क्वांटिटीमध्ये असणार आहेत. बट काय होतं आहे मॅन्युअर्स इम्प्रूव्ह द फिजिकल कंडिशन ऑफ द सॉईल. काय करणार आहे मॅन्युअर्स तिथं फिजिकल कंडिशन ऑफ सॉईल इम्प्रूव्ह करणार आहे विच आर फेवरेबल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप्स. मॅन्युअर्स हे ऑर्गॅनिक इन नेचरमध्ये आहे आणि ते काय सप्लाय करणार आहे तर ऑर्गॅनिक मॅटर इन लार्ज क्वांटिटीमध्ये सप्लाय करणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणात काय होणार आहे तर ऑर्गॅनिक मॅटर सॉईलमध्ये मिक्स होणार आहे अँड ॲज कम्पेअर टू ऑर्गॅनिक मॅटर प्लांट न्यूट्रियंट आहे ते स्मॉल प्रपोर्शनमध्ये होणार आहे. बट दे प्ले ॲज वेल ॲज रोल इन ते काय करते सॉईलची फिजिओलॉजिकल कंडिशन मेंटेन करते. सो वी हॅव टू इम्पॉर्टंट फॉर द मॅन्युअर्स और इट इज अ सोर्स ऑफ एलिमेंट्स. सेकंड वन इज फर्टिलायझर्स. एक्झाम्पल मॅन्युअर्समध्ये काय येतं तर फार्म यार्ड मॅन्युअर, कंपोस्ट, ग्रीन मॅन्युअर्स दे आर अ सोर्स ऑफ द मॅन्युअर्स. सेकंड वन इज फर्टिलायझर. काय आहे सेकंड फर्टिलायझर. फर्टिलायझर्सचा रोल तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच आहे. काय करणार आहेत ते काय आहे ते दीज आर इनऑर्गॅनिक मटेरियल्स अँड मोस्टली द इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. फर्टिलायझर काय आहे तर इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे आणि इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये. दे कॅन सप्लाय प्लांट न्यूट्रियंट इन मोर क्वांटिटी ॲज कम्पेअर टू ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे काय करतं इथं फर्टिलायझर प्लांट न्यूट्रियंट्सचा सप्लाय जास्त प्रमाणात करत आहे. एक्झाम्पल काय युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट अँड अदर केमिकल फर्टिलायझर्स. थर्ड वन इज ग्रीन मॅन्युअर. थर्ड कोणता आहे थर्ड सॉईल अमेंडमेंट्स. सॉईल अमेंडमेंट ही काय प्रोसेस आहे तर तिथं रिकवर केले जातात. जर सॉईल अल्कलिनिटी असेल तर तिथं सोर्सेस यूज करून त्याची अल्कलिनिटी कमी केली जाते अँड न्यूट्रल कंडिशनमध्ये आणली जाते. सॉईल अमेंडमेंट इज एनी मटेरियल ॲडेड टू सॉईल टू इम्प्रूव्ह इट्स फिजिकल प्रॉपर्टीज which is provide a better environment for roots. Soil amendment is any material added to soil to improve its physiological properties. Here used two sources gypsum and limestone. The limestone काय करणार आहे तर limestone used a substance which is recover the acidity soil and the gypsum is used to correct alkalinity. ॲसिडिटी आणि अल्कलिनिटीसाठी दोन सोर्सेस आहेत लाईमस्टोन अँड जिप्सम. जिप्सम हे अल्कलिनिटी रिकवर करतं आहे तर लाईमस्टोन हे ॲसिडिटी रिकवर करतं आहे. नेक्स्ट फंजिसाइड और पेस्टिसाइड्स. फंजिसाइड्स और पेस्टिसाइड्स तुझे साइड्स आहेत. साइडचा मीनिंग टू किल द फंजा is called as a fungicide. Fungicide and pesticide are chemical compounds useful for the control or to kill the fungi or pest. It is called as fungicide or pesticide. काय सांगितलं साइड मिनिंग काय साइडचं मिनिंग काय आहे तर टू किल. जर फंजिसाइड पेस्टिसाइड हर्बिसाइड अल्गिसाइड असेल तर काय होणार आहे त्या तिथं त्या फंजिसाइड और पेस्टिसाइडने किल करणार आहेत. म्हणजे जे ते कंपाऊंड तिथे ते जे असतील फंजिसाइड किंवा पेस्टिसाइड्स त्यांना किल करण्यासाठी वापरलं जाणार आहे. फंजिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स आर केमिकल कंपाऊंड्स यूजफुल फॉर द कंट्रोल और टू किल द फंजाय और पेस्ट. इट इज कॉल्ड ॲज अ फंजिसाइड और पेस्टिसाइड. दे मे ऑल्सो ॲड सिग्निफिकंट अमाऊंट्स ऑफ न्यूट्रियंट्स. ते काय करणार आहेत प्लांट न्यूट्रियंट आहेत ते ॲड करणार आहेत सॉईलमध्ये. फॉर एक्झाम्पल कॉपर फंजिसाइड और बोर्डॅक्स मिक्सचर. द कॉपर फंजिसाइड्स अँड बोर्डॅक्स मिक्सचर यांच्यामार्फत काय सप्लाय होणार आहे सॉईलला तर कॉपर अँड कॅल्शियम टू द प्लांट. नाव फिफ्थ वन इज ग्रीन मॅन्युअर.
ग्रीन मॅन्युअर. ग्रीन मॅन्युअर्स काय सप्लाय ऑर्गॅनिक मॅटर अँड फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉईल. ग्रीन मॅन्युअर्समध्ये मोस्टली माहिती असेल ताग वापरलं जातं. शेतामध्ये काय केलं जातं तर ताग लावलं जातं आणि त्याची प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर ते मातीमध्ये तसंच पुरलं जातं. मग हे काय झालं ग्रीन मॅन्युअर. अजून एक एक्झाम्पल आहे आझोला. आझोला पण ग्रीन मॅन्युअर म्हणून यूज केला जातो. त्याची ग्रोथ झाल्यानंतर आझोलाची ग्रोथ झाल्यानंतर ते हार्वेस्ट करायचं आणि सॉईलमध्ये मिक्स करायचं आणि ते जे मिक्सचर आहे ते फार्ममध्ये ॲड करायचं. अशा पद्धतीनं ग्रीन मॅन्युअर्सचा यूज केला जातो. तर ग्रीन मॅन्युअर्स काय करतात तर इट सप्लायज ऑर्गॅनिक मॅटर इन टू द सॉईल अँड फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू द सॉईल. आझोला हे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करतं. ॲटमॉस्फिअरमध्ये 72% नायट्रोजन कंटेंट आहे, पण ॲज इट इज प्लांट ते यूज करू शकत नाही. तर त्यासाठी मीडियम हवा. आझोलामध्ये अनाबिना नावाची एक अल्गी आहे जिच्यामध्ये नीफ जीन प्रेझेंट आहे आणि ते काय करणार आहेत तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कन्वर्जन करणार आहेत NH4 NO3 और NO2 मध्ये. आणि NO3 हा सोल्युबल नायट्रोजन आहे जो की प्लांटला इसेन्शियल आहे आणि हा प्लांटमार्फत और रूटमार्फत ॲब्सॉर्ब केला जातो. सो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स करण्यासाठी हे स्पेसिस यूज केले जातात. नेक्स्ट classification of essential elements. The essential element on the basis of their quantity required by plants and are classified as major and minor elements. About 95% weight of plant body by carbon, oxygen and hydrogen. Carbon, oxygen and hydrogen हे जास्त प्रमाणात आढळले जातात. प्लांट ऑब्टेन मोस्ट ऑफ देअर कार्बन अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर अँड फोटोसिंथेसिस. कार्बन अँड ऑक्सिजन हा सोर्स कुठून आहे तर एअर और फोटोसिंथेसिसमधून कार्बन अँड ऑक्सिजन मिळवला जातो. द हायड्रोजन इज ऑब्टेन्ड फ्रॉम सॉईल वॉटर. हायड्रोजन कुठून मिळवला जातो तर सॉईल वॉटरमार्फत. अँड द रिमेनिंग 13 न्यूट्रियंट आर ऑब्टेन्ड फ्रॉम सॉईल. द इलेमेंट्स और सोर्स काय आहेत तर एन्व्हायरमेंटमध्ये एअर, फोटोसिंथेसिस, सॉईल अँड सॉईल वॉटर. कार्बन अँड ऑक्सिजन हे एअर अँड फोटोसिंथेसिस मार्फत भेटले जातात, तर हायड्रोजन हे सॉईल वॉटरमधून. अँड द रिमेनिंग 13 न्यूट्रियंट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम सॉईल. द अमाऊंट ऑफ नायट्रोजन इज फिक्स इन टू सॉईल फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट, there are two types classification of essential elements. There are main two types, major nutrient or micronutrient. Second one is minor nutrient or micronutrient, or it is also called as a trace element. Two type आहेत, major nutrient or macronutrient. Macronutrient मध्ये again two type, primary nutrient and secondary nutrient. तर मेजर अँड मायनर न्यूट्रियंट हे कशाच्या तर त्यांच्या क्वांटिटीवरती टाईप पडलेले आहेत. मेजर न्यूट्रियंट बघूया, मेजर और मॅक्रो न्यूट्रियंट. द न्यूट्रियंट आर रिक्वायर्ड बाय प्लांट इन लार्ज क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मॅक्रो न्यूट्रियंट. प्लांटसाठी जे जास्त प्रमाणात न्यूट्रियंट गरजेचे आहेत त्या न्यूट्रियंटला मॅक्रो न्यूट्रियंट म्हटलं आहे. These include carbon, hydrogen, oxygen, potassium, phosphorus, nitrogen, calcium, magnesium and sulfur. These are the macronutrients. In that, carbon, hydrogen, oxygen are supplied from air, photosynthesis and water. And remaining 6 nutrients like nitrogen, phosphorus, potassium, calcium
and magnesium, also sulfur, are used by plant quantity from soil and fertilizers. जे मेन 3 आहेत, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, हे कशापासून भेटलेले जाणार आहेत तर थ्रू एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर और एअर, फोटोसिंथेसिस और सॉइल, वॉटरमधून कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन भेटणार आहेत. अँड रिमेनिंग 6 वी गेट फ्रॉम soil or fertilizers. These are again divided into 2 types, primary nutrients and secondary nutrients. Nitrogen, phosphorus and potassium, there are 3 are primary nutrients. Of their requirement is more as compared to other element. प्रायमरी न्यूट्रियंटमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम हे ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट काय कसे लागणार आहेत, जास्त लागणार आहेत. सो इट इज ॲज अ प्रायमरी न्यूट्रियंट. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द ॲप्लिकेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. हे आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स मार्फत भेटणार आहे. सेकंड टाईप इज सेकंडरी न्यूट्रियंट्स. कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर are the secondary nutrients because their requirement is moderate. It is obtained from phosphatic fertilizer, superphosphate, ammonium sulfate. हे त्याचे सोर्स झाले. क्लासिफिकेशनमध्ये 2 टाइप्स आहेत, मेजर और मॅक्रोन्यूट्रिएंट्स, मायनर और मायक्रोन्यूट्रिएंट्स. मेजर न्यूट्रिएंट्समध्ये प्रायमरी न्यूट्रिएंट्स अँड सेकंडरी न्यूट्रिएंट्स. प्रायमरी न्यूट्रिएंट्समध्ये नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम हे न्यूट्रिएंट आहेत. अँड सेकंडरी न्यूट्रिएंट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड सल्फर. ॲज कम्पेअर टू प्रायमरी न्यूट्रिएंट हे आपल्याला मॉडरेट प्रपोर्शनमध्ये लागणार आहे. अँड लास्ट type is minor or micronutrients. The nutrients are required in relatively smaller quantities is called as a micronutrients. Micronutrients तिथं आपल्याला न्यूट्रिएंट्सची कमी प्रमाणात गरज आहे. The nutrients are required in relatively smaller quantities is called as micronutrients. These includes iron, manganese, zinc, copper, boron, molybdenum, chlorine and nickel. They are supplied through inorganic salt and also synthetic or natural chile. त्याचा सोर्स काय आहे तर इनऑर्गॅनिक सॉल्ट. थँक यू. रिमेनिंग पार्ट we will discuss in next lecture.